जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जी काही केस आहे, तर पेसा याचिका संदर्भात बघा महत्त्वाची अपडेट आज आपण बघणार आहोत। कारण जी काही पेसा भरतीवर बघा या याचिकेमुळे सध्या खूपच या ठिकाणी बघा पेसा जे काही उमेदवार असेल तर त्यांचं या ठिकाणी बघा नुकसान होताना आपल्याला दिसून येत आहे। कारण जे काही पेसा याचिका संदर्भात बघा हा न्यायप्रविष्ट भाग असल्यामुळे ह्याच्यामध्ये जी काही पेसा भरती संदर्भात कोणतीही प्रोसेस आपल्याला होताना दिसत नाही। कारण जी काही महत्त्वाचं सुप्रीम कोर्टामध्ये पेसा संदर्भात महत्त्वाची जी काही हेरिंग आहे किंवा केस जी केलेली आहे, तर ती जवळपास आपल्याला माहिती आहे की जी केस जी झाली होती रजिस्टर, तर ते होतं 3/10/2023ला महत्त्वाची जी काही केस आहे SLP, तर ती या ठिकाणी बघा रजिस्टर झाली होती। तर ती जवळपास या ठिकाणी बघा आता 3/10/2023 पासून तर आतापर्यंत आजच्या दिवसापर्यंत या ठिकाणी बघा हेरिंगच्या ज्या काही महत्त्वाच्या लिस्टेड तारीख आहे, तर त्या या ठिकाणी बघा बदलताना आपल्याला दिसून आलेले आहे। कारण या ठिकाणी आता महत्त्वाच्या जवळपास 10व्या महिन्यापासून म्हणजे 3/10/2023 पासून सध्या केस जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सध्या या ठिकाणी बघा रजिस्टर्ड झालेली आहे। आणि जवळपास आजपर्यंत जर बघितलं आपण तर 5 ते 6 महिन्याचा कालावधी सध्या होत आलेला आहे। तोपर्यंत सध्या लिस्टिंग ज्या डेट आहे तर त्या ठिकाणी वाढतच आहे। तर बहुतेक ज्या काही डेट आहे तर त्या जवळपास बघा बऱ्याच प्रमाणावर या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहे। तर जी काही महत्त्वाची जी काही लिस्टिंग डेट आहे पेसा याचिका संदर्भात, तर ती बघा उद्याची या ठिकाणी बघा देण्यात आली आहे। म्हणजे 12/3/2024ची सध्या डेट ही देण्यात आलेली आहे पेसा हेरिंग संदर्भात। तर बघा महत्त्वाच्या जे काही आतापर्यंत जे काही हेरिंगच्या लिस्टेड डेट होत्या तर त्या 1 ते 2 दिवसामध्ये या ठिकाणी बघा बदलण्यात येत होत्या। जेणेकरून जे काही पुढची डेट सध्या मिळते किंवा पुढची डेट जर सध्या यायची जर राहिली तर त्या ठिकाणी बघा 1 ते 2 दिवस अगोदरच ऑफिशियली महत्त्वाचं जे काही ऑनलाईन जे महत्त्वाची वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची, तर त्याच्यावरती आपल्याला डेट ही माहिती पडून जात होती की सध्या सुनावणी जर व्हायची नसेल तर डेट ही पुढे ढकलली जाते किंवा मग पुढची जी काही डेट असते तर ती आपल्याला माहिती पडत असते। तर सध्या आत्ताच्या घडीला आज आहे 11 तारीख, तर 11 तारखेदरम्यान महत्त्वाची जी काही सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची मध्ये जी केस सध्या आहे पेसा 17 संवर्ग संदर्भात सामाजिक विकास प्रबोधिनी यांनी ती केस या ठिकाणी बघा रजिस्टर केलेली आहे। तर आतापर्यंत सध्या त्या केस संदर्भात काय अपडेट आहे, नेमकी सुनावणी उद्याही होऊ शकते का, तर त्याविषयी एक थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत। तर प्रत्यक्ष आपण जी काही वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची, तर त्याच्यावरती सध्याचा जो काही स्टेटस आहे तर तो आपण बघूया की जेणेकरून सध्या उद्या हेरिंग ही होऊ शकते किंवा किती टक्केपर्यंत त्याच्यावरती आपण ह्या ठिकाणी बघा अंदाज बांधू शकतो की उद्या ही हेरिंग 100% होऊ शकते किंवा नाही। जर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जर हेरिंग संदर्भात आपल्याला माहिती आहे की 12 तारखेला हेरिंग ही होणार आहे अशा संदर्भात महत्त्वाची नोटिफिकेशन मागे देखील आपल्याला पाहायला मिळाली होती। तर आत्ताच्या घडीला बघा जर या ठिकाणी हेरिंग जर व्हायची नसेल तर महत्त्वाचं तिथं डेट जी आहे तर ती ह्या ठिकाणी वाढवून सध्या पब्लिशही केली जाते। तर ह्या ठिकाणी आपण एकंदरीत जो काही केसचा सध्या स्टेटस आहे तर तो एकंदरीत आपण बघूया। त्यानंतर मग पुढची जी काही सध्या माहिती आहे तर ती तुम्हाला देऊ इच्छितो। तर आधी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईनवर मी जो केस आहे सध्या महत्त्वाचा सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र संदर्भात, तर त्या केसची सध्याची आत्ताच्या घडीला 11 तारखेची महत्त्वाची अपडेट आपण बघूया। तर ह्या ठिकाणी जो काही डायरी नंबर आहे सध्या जो केसचा तर तो आपण टाकूया। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपण पुढे बोलणारच आहोत। तर डायरी नंबर चेक करून सध्या बघूया की जी काही लिस्टेड डेट आहे म्हणजे उद्याची सध्या हेरिंग संदर्भात, तर ती ह्या ठिकाणी बघा जर बदलली असेल तर आपल्याला ह्या ऑनलाईनमध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती पडून जाईल। पण ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं एक आपण चेक करून बघून घेऊया जेणेकरून एक अंदाज आपल्यापर्यंत येऊन जाईल। तर अतिशय ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओ नेमका शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी कॅप्चर आहे तो टाकून घेऊ द्या मला। तर बघा ह्या ठिकाणी बघा जी काही केस आहे तर ती बघा ह्या ठिकाणी बघा ओपन झालेली आहे। कारण महत्त्वाची ही केस असणार आहे सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्राची। तर ह्या ठिकाणी पेंडिंग स्टेटस दाखवत आहे। तर ह्याचं आपण एकंदरीत फुल बघूया। ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जी काही स्टेटस आहे सध्या जी महत्त्वाची सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राचं जी काही पेसा याचिका संदर्भात ही केस आहे, तर ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी रजिस्टर झाली आहे तर 3/10/2023ला या ठिकाणी रजिस्टर झालेली आहे बघा SLP। आणि ही व्हेरीफाय केव्हा झाली, दुसऱ्या दिवशी 4/10ला। मग तेव्हापासून सध्या महत्त्वाच्या ज्या काही हेरिंग लिस्टेड ज्या डेट आहे तर त्या ह्या ठिकाणी बघा वाढतच आहे। तर ह्या ठिकाणी आत घडीला सध्या रजिस्टर ह्या ठिकाणी बघा आपण लॉग इन केलं आहे। तर आता देखील जी काही पुढची जी काही बघा टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन
या ठिकाणी जी डेट देण्यात आली आहे ती 12/3/2024ला ही देण्यात आली, म्हणजे उद्याच्या दिवसाला. तर ह्या ठिकाणी आपल्यासाठी एक आनंदाची ह्या ठिकाणी गोष्ट होऊ शकते. तर ह्या ठिकाणी बघा, जर जी काही केसची जी हेअरिंग डेट आहे तर जवळपास आतापर्यंत आपण बघितली की 2 ते 3 दिवसा अगोदरच ह्या ठिकाणी बघा पब्लिश होऊन जाते. जर समजा डेट जर हेअरिंगची बदलली असली तर ह्या ठिकाणी आपल्याला कळून गेलं असतं का जी काही पुढची डेट सध्या देण्यात आली आहे तर ह्या ठिकाणी आतापर्यंत बघा 2 ते 3 दिवस किंवा 1 दिवस अगोदरच ह्या ठिकाणी डेट आपल्याला मिळून जात होती पुढची डेट हेअरिंग संदर्भात. तर ह्या ठिकाणी आता सध्या बघा 12 वाजले आहे 11 तारखेचं. तर हे मी आता सध्या लॉग इन केलेलं आहे तुमच्यासमोर लाईव्ह. तर ह्या ठिकाणी बघा डेट सध्या ह्या ठिकाणी बदलली नाही. तर एक आपण ह्या ठिकाणी बघा आशा करू शकतो आणि एक ह्या ठिकाणी बघा आपल्या परमेश्वराला या ठिकाणी बघा एक प्रार्थना करू शकतो की ही डेट पुढे ह्या ठिकाणी वाढू नये आणि जीही सुनावणी असेल, जीही पुढची काही सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जे काही सुनावणी किंवा जो बी निर्णय असेल तो ह्या ठिकाणी बघा व्हायला पाहिजे, जेणेकरून महत्त्वाचे जे काही 17 संवर्ग आहे पेसा याचिका संदर्भात, जे महत्त्वाच्या 17 संवर्गाच्या सध्या भरती या ठिकाणी बघा अडकलेल्या आहे. त्यात महत्त्वाच्या शिक्षक भरती असेल, पेसा भरती असेल, तशाच इतर जे काही महत्त्वाचे 17 जे संवर्ग येतात तर ते 17 संवर्ग ह्या याचिकेमुळे बघा संपूर्ण ह्या ठिकाणी काहींच्या नियुक्त्या बाकी आहे, काहींच्या रिझल्ट बाकी आहे. तर असे ह्या ठिकाणी बघा वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ही जी भरती संदर्भात महत्त्वाचा या ठिकाणी जो काही निकाल किंवा जे हे या ठिकाणी बघा कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकतं. तर ही आतापर्यंत सध्या अपडेट आहे. तर आशा करूया तर ही जी सुनावणी आहे तर ही उद्या या ठिकाणी बघा सुनावणी ही बोर्डावर यायला पाहिजे, जेणेकरून पेसा संदर्भात जे काही उमेदवार असेल किंवा मग पेसा केस संदर्भात ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी बघा आपण सर्वांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. तर त्याचं थोडंफार या ठिकाणी बघा सर्व उमेदवारांना थोडं ह्या ठिकाणी दिलासा हा मिळू शकतो, कारण ह्या केसमुळे सध्या महत्त्वाचं जे काही पेसा उमेदवार असेल तर ते पेसा उमेदवारांचं या ठिकाणी बघा एक चिंतेची बाब निर्माण झाली आहे. कारण जोपर्यंत या ठिकाणी कोर्ट केस असल्यामुळे ह्या ठिकाणी अंतिम जो काही निर्णय असेल तर तो ह्या ठिकाणी बघा न्यायप्रविष्ट बाबी असल्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी भाष्य करता येणार नाही. कारण महत्त्वाचा जो अंतिम निर्णय असेल तो या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी असणार आहे. माननीय सुप्रीम कोर्टाचा जो बी निकाल असेल किंवा जी बी हेअरिंग असेल तर ती हेअरिंगमध्ये आपल्याला कळणारच आहेत. पण ह्या ठिकाणी महत्त्वाचं हेअरिंग होणं हे गरजेचं आहे, कारण ह्या ठिकाणी बघा आतापर्यंत जर ह्या ठिकाणी डेट बदलली नाही किंवा पुढची जी काही टेंटेटिव्ह केस जी लिस्टेड डेट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बदलली नाही, म्हणजे ह्याचा अर्थ आपण या ठिकाणी बघा 99% या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी विश्वास ठेवू शकतो की उद्याच्या उद्या या ठिकाणी कोणतीही या ठिकाणी बघा पेसा केस संदर्भात कोणतीही बातमी किंवा जी सुनावणी आहे तर ती या ठिकाणी होऊ शकते. तर अतिशय या ठिकाणी बघा महत्त्वाची ही अपडेट होती. तर आशा करूया जे काही पेसा केस संदर्भात जे जे उमेदवार सध्या लक्ष घालून आहे तर त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. तर आशा करूया उद्या जी काही महत्त्वाची या ठिकाणी सुनावणी असेल तर ती सुनावणी ह्या ठिकाणी बघा व्हायला पाहिजे, जेणेकरून पेसा संदर्भात कोणता तरी ह्या ठिकाणी बघा फर्स्ट स्टेपला एखादा मार्ग ह्या ठिकाणी निघू शकतो. तर आशा करूया उद्याच्या दिवसाला तर सर्वांनी या ठिकाणी बघा एक तुम्ही प्रे करू शकतात उद्या तरी या ठिकाणी पेसा याचिका संदर्भात महत्त्वाची सुनावणी संदर्भात जी काही प्रोसेस असेल तर ती ही प्रोसेस या ठिकाणी व्हायला पाहिजे, जेणेकरून पुढचे जे काही महत्त्वाच्या 17 याचिका म्हणजे 17 संवर्गासंदर्भात ज्या भरत्या सध्या अडकलेल्या आहेत तर त्याच्यावरती या ठिकाणी मार्ग हा निघू शकतो. तर अतिशय महत्त्वाचं ही सध्या डेट असणार आहे. तर बघूया उद्या नेमकं काय होतं. उद्याची जी काही अपडेट असेल किंवा वेळोवेळी महत्त्वाचे जे पेसा संदर्भात अपडेट असेल तर ते आपल्या ह्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे द गुरुजी, तर त्याच्यावर देखील तुम्हाला मिळून जाईल. तर आशा करूया ही जी डेट आहे अजून एकदा आपण संध्याकाळी एकदा व्हेरीफाय करूया. डेट जर वाढली तर तुम्हाला पुढे टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला या ठिकाणी बघा माहिती ही अपडेट मी कळवून देईल. तरी आशा करूया की ही जी डेट आहे ही वाढायला नाही पाहिजे, जेणेकरून महत्त्वाचं या ठिकाणी बघा जर वाढायची राहिली असती तर आपल्याला माहिती आहे आतापर्यंत 1 किंवा 2 दिवस अगोदरच या ठिकाणी डेट वाढून जात होती. पण सध्या आता 12 वाजून या ठिकाणी बघा जवळपास काही मिनटं झालेली आहे आजच्या 11 तारखेला. तर या ठिकाणी डेट सध्या अपडेट नाही. उद्याचीच या ठिकाणी बघा कॉम्प्युटर जनरेट डेट आपल्याला दिसत आहे सध्या वेबसाईटवर. तर आशा करूया उद्याच्या उद्या या ठिकाणी बघा काही पेसा 17 संवर्गासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी बघा सूचना येऊ शकतात. तर आशा करूया तर अशा पद्धतीने महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या द गुरुजी चॅनलला वेळोवेळी भेट देत राहा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.